अधिक मास महात्म्य अध्याय क्रमांक 14 दुर्वासांचा शाप। मागील अध्यायात अपुरी राहिलेली राजा अंबरीशाची कथा आपण पुढे श्रवण करूया। इंद्राला अभय देऊन दुर्वास अंबरीशाची परीक्षा घेण्यासाठी त्याच्या दारी येऊन उभे राहिले। मात्र आणि आपल्या अनेक शिष्यासह दारी आलेल्या दुर्वास ऋषींना पाहताच राजा अंबरीशाला अपूर्व आनंद झाला। त्याने पुढे होऊन सविनय त्या सर्वांचं स्वागत केलं। तेव्हा प्रसन्न झालेले दुर्वास म्हणाले, राजा, अरे आम्ही सर्वजण फार क्षुधित आहोत। कालचा एकादशीचा उपवास झालेला आहे, तेव्हा लवकर भोजनाची व्यवस्था कर आणि आम्हा सर्वांना भोजन देऊन पारणे साजरे कर। ऋषींची ही आज्ञा ऐकून राजाला आनंद झाला। तो म्हणाला, देवा, आपण भोजन करणार हे ऐकूनच मला अत्यानंद झाला आहे, पण माझी आपणास एक विनंती आहे की माझं हे व्रत साधन द्वादशीच आहे, तेव्हा आपण सूर्योदयापूर्वीच अन्न ग्रहण करण्यास येऊन मला उपकृत करावं। अवश्य, असं म्हणून दुर्वास शिष्यासह नदीवर स्नानाला गेले। इकडे आपले सर्व दिनक्रम उरकून पूजा नैवेद्य करून सूर्योदयापूर्वीच पारणे सोडायचे म्हणून राजा त्यांची वाट पाहू लागला। ऋषी स्नानाला नदीपात्रात उतरले। मात्र आणि गुरुदेवा, माझं रक्षण करा हे इंद्राचे शब्द त्यांना आठवले। पाठोपाठ जर सूर्योदयापूर्वी भोजन झालं नाही तर माझा व्रतभंग होईल, हे राजाचे शब्दही आठवले। आणि सूर्योदय होत आला तरी ही ऋषी मंडळी राजवाड्यावर परत आली नाहीत। साधन द्वादशीचा नेम मोडू नये म्हणून राजाने भगवंताला साक्षी ठेवून फक्त तीर्थप्राशन केलं व त्याने आपल्या व्रताची सांगता केली व आपला नेम राखला। दुर्वासांच्या ही गोष्ट लक्षात आली। ते शिष्यासह राजाकडे आले व म्हणाले, चला घाई करा, पानं वाढा, नैवेद्य काढा। तेव्हा राजा अंबरीशाने आपण व्रताची सांगता केल्याचं सांगितलं। तेव्हा एका क्षणात ऋषींचा पारा चढला। ते क्रोधित झाले, तू आम्हाला सोडून व्रत सांगता केलीस, उपवास सोडलास आणि आता आम्हाला हे उच्चिष्ट अन्न वाढतोस काय, असं म्हणून राजाला शाप दिला। राजा, तू आमचा घात केलास, तेव्हा आता तुला 100 जन्म घ्यावे लागतील, असा तो महाभयानक शाप होता। तो शाप ऐकून निरपराधी राजाने भगवान विष्णूंचे चरण आठवले। तेव्हा निजभक्ताचं रक्षण करण्यासाठी शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले नारायण तिथे प्रगट झाले। नारायणांना पाहताच दुर्वासांना मोठं आश्चर्य वाटलं। त्यांनी नारायणाला नमन केलं। तेव्हा नारायण दुर्वासांना म्हणाले, ऋषीवर, आपण अंबरीशाला शाप दिलात हे उचित नव्हे, तो निरपराध आहे। त्याने साधन द्वादशी टळू नये म्हणून फक्त तीर्थप्राशन केलं आहे, अन्न नाही। तेव्हा हे अन्न उच्चिष्ट होत नाही, तर उलट मला नैवेद्य दाखवलेलं ते अन्न हे आता मी केवळ अन्न नव्हे तर तो प्रसाद झाला आहे। इतकं बोलून देव म्हणाले, तोच शाप आता मी माझ्या भक्तांसाठी आनंदानं सोशीन। हे प्रभुवचन ऐकताच दुर्वास मनी खजील झाले। त्यांनी तो शाप शत नव्हे तर 10 जन्मात रूपांतरित केला आणि पुढे खरोखरच भगवान विष्णूंनी 10 अवतार घेऊन तो शाप खरा केला। तसेच भगवंतांनी उचित काळी साधन द्वादशी व्रत करणाऱ्या अंबरीश राजाचं उद्धरण करीत त्याला आपल्या चरणाशी ठाव दिला। अशी ही अधिक मासातील महापुण्यकारक 5 पर्वे आहेत। तेव्हा नरनारी सर्वांनीच या पर्वणीचा अवश्य लाभ घ्यावा आणि पदरी पुण्याची शिदोरी बांधून घ्यावी, हेच खरं। जय जय रघुवीर।